Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रीकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे अल्झायमर्स डिसीज वरती असणारे विश्वामृत उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराजांनी सर्वप्रथम आयुर्वेदाचार्य आणि नंतर आयुर्विद्या पारंगत अशा पदव्या आयुर्वेदातल्या संपादन केल्या आहेतच, पण विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदातलं मूलभूत संशोधन होत आहे. आणि अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आता श्री विश्वमृत चिकित्सालय आता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. विशेष करून पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी दवाखाने आहेतच, पण या अनुषंगाने 25 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ही सातत्याने रुग्णसेवा देण्यासाठी अहोरात्र कार्यरत असते. श्री विश्वमृत चिकित्सालयामध्ये केवळ सर्वसामान्य रुग्णच नव्हे तर या अनुषंगाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंत तसेच विविध क्रीडापटू, साहित्यिक, राजकारणी हे सुद्धा उपचार घेण्यासाठी येत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एकत्रितपणे खाली सर्व प्रकारच्या आजारांसाठी आज ठोस उपचार उपलब्ध आहेत. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर हे विशेष करून विश्वमृत चिकित्सालयाच्या बरोबरीने श्री विश्ववती रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी प्रमुख चिकित्सक आहेतच, पण याच बरोबरीने नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी सुद्धा ते प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून आपण अल्झायमर्स डिसीज वरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोतच, पण या अनुषंगाने इतर विविध समस्या ज्याच्यामध्ये पोटविकार, आम्लपित्त, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, गॅस अल्सर सारखी समस्या आहे किंवा कोलायटिस सारखी समस्या आहे, आयबीएस सारखी समस्या आहे, बद्धकोष्ठता आहे ज्यामुळे आपल्याला पाइल्स फिशर्स फिशुला म्हणजे मूळव्याध बगंदर सारखे आजार होतात, किंवा विशेष करून यकृताशी निगडीत समस्या, लिव्हर डिसऑर्डर्स आहेत ज्याच्यामध्ये फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस सारखे आपल्याला आजार दिसतात, पॅनक्रियाटायटिस सारखी समस्या असो, किंवा त्याच अनुषंगाने विविध श्वसन विकार ज्याच्यामध्ये दमा, अस्थमा, ॲलर्जी, सीओपीडी सारखी समस्या आहे. या व्यतिरिक्त त्वचारोग ज्याच्यामध्ये सोरायसिस झालं, व्हिटिलिगो झालं, एक्झिमा सारखी समस्या म्हणजेच खास खरूज नायटा, किंवा खास करून केस गळण्यासारखी समस्या, संदर्भविषयक तक्रारी, किंवा त्याच्या पुढे जाऊन विशेष करून गेल्या काही वर्षात आपल्याला स्त्री पुरुष वंध्यत्वाची समस्या वाढलेली आढळते. तर बाळ होण्यासाठी अपत्यप्राप्तीचा आनंद जर का आपल्याला हवा असेल तर विश्वमृत चिकित्सालय एक आशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर जरूर ह्या सर्व असणाऱ्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वागत. अल्झायमर्स डिसीज विषयी आपण आज मार्गदर्शन घेत आहोत. काय सांगता येईल मला याविषयी? की ह्याच्यामध्ये कसं होतं की आपल्या शरीरामधले जे न्यूरो डिजनरेटिव्ह अशा पद्धतीचा आजार आधुनिक शास्त्र धरतं, तर मस्तिष्क जो आहे तो सुकत जाणं आणि त्याच्यामध्ये हे बदल जे असतात ते इरिव्हर्सिबल होतात असं म्हटलं जातं. पण वमनासारखी प्रक्रिया, विरेचनासारखी प्रक्रिया शरीरातल्या अनेक इरिव्हर्सिबल गोष्टी ज्या आहेत ना त्या रिव्हर्सिबल करते असं आताचं संशोधन सांगतं. आणि त्या हिशोबाने जर या विषयाकडे बघितलं तर या आजारासाठी उत्तरं निघत असतात हे आपल्याला कल्पनाही नसते. याचा मुख्य संबंध जो लागतो तो मज्जातंतू म्हणजे ब्रेनचं जे टिश्यू आहे त्याच्याशी लागतो. वयवर्ष 60 नंतर हा आजार जास्ती दिसतो आणि स्त्रियांच्या बाबतीत हा आजार जास्ती दिसतो असं लक्षात येतं, कारण त्यांची लिम्बिक सिस्टीम किंवा इमोशनल ब्रेन जो आहे ना तो जास्ती ॲक्टिव्ह असतो आणि त्यामुळे स्त्रियांना हा जास्ती त्रास होण्याची शक्यता असते. आणि 60 नंतर तर पुरुषांनाही हा होण्याची शक्यता असते. स्त्री देहाला जेव्हा एखादा त्रास जास्ती होतो त्यावेळेला निश्चितपणे त्याचा संबंध तिच्या गर्भाशयाशी, स्तन्याशयाशी, रजप्रवृत्तीशी असतो हे लक्षात घ्यायला लागतं. आणि मग त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट जी आहे ती सुकर होते. डोक्याचे केस जे आहेत त्याचा संबंध सुद्धा या आपल्या शरीरातल्या अल्झायमर डिसीजशी आहे हे आधुनिक शास्त्राला फारसं माहीत नसतं. मज्जाधातूचा उपधातू म्हणून आपल्या डोक्याचे केस सांगितले जातात. अस्थिधातूचा मल म्हणून सुद्धा ते सांगितले जातात. असं जर असेल तर ज्या अवयवावरती जे केस आहेत त्या अवयवाचं काम चांगलं करण्याचं काम जे आहे ना ते केस करत असतात. म्हणजे जननेंद्रियाच्यावरचे जर केस काढले तर मैथुन शक्ती चांगली वाढते. अंडरआर्म जर काखेतले केस काढले तर ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता कमी होत असते, कारण तो मलभाग आहे आणि तो काढून गेला की जीवनशक्तीला बळ मिळतं आणि संहारशक्ती जी आहे ती कमी व्हायला लागते. याच हिशोबाने 21 दिवसांनी डोक्याचे केस कापण्याची पूर्वीच्या धर्मशास्त्राची आज्ञा असायची. नखंसुद्धा अशा पद्धतीने काढली जायची. आणि ह्या सगळ्याचा विचार आयुर्वेदामध्ये गायनॅकॉलॉजीमध्ये सुद्धा केलेला आहे. म्हणजे अपरा जी आहे ती आत अडकलेली असेल तर हात
आत घालून ती काढायची कशी गर्भाशयातनं, तर कुशला पाणी लागते ना हरित क्लुप्त नखेनवा, नखं काढून नंतरच ग्लोव्ज वगैरे घालून ते काढण्याचं वर्णन जे आहे ते आयुर्वेदिक ग्रंथामध्ये आहे. तर आपल्याला या गोष्टीची कल्पना नसते म्हणून हे सगळं मुद्दामून सांगितलं. म्हणजे अल्झायमर हा असं ज्यावेळेला आपण मेंदूशी संबंधित धरतो आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने, त्यावेळेला तो केसांशीही संबंधित आहे, तो मज्जाधातूच्या उपधातूशी संबंधित आहे, मोठ्या तळ्यातल्या वात दोषाशी संबंधित आहे, मज्जा जी आहे ती आपल्या गृहिणीमध्ये लहान आतड्या तयार होते तिथल्या पित्ताशी संबंधित आहे आणि म्हणून तुमच्या पचनाशी संबंधित आहे. आपल्या उत्तमांगामध्ये म्हणजे डोक्यामध्ये एवढी बहिर्मुख स्रोत किंवा छिद्र आहेत की त्याचा परिणाम आपल्यावरती येत असतो. फार ऐकणं, कानामध्ये हेडफोन घालून जे ऐकलं जातं ना, तो ज्या वेळेला आपण मोबाईलचा टॉवर असतो तो कानावर घातल्या एवढा त्याचा वाईट परिणाम येतो असं आपल्याला त्याची कल्पना नसते. एस्पेशली डाव्या कानातनं मेंदूकडे इन्फेक्शन पटकन जात असतात, तर कृपा करून डाव्या कानात तरी तुम्ही हेडफोन्स वापरू नका. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचा परिणाम नंतर शब्द तन्मात्रेतून आपल्या आकाश महाभूतावरती येतो. वायू आणि आकाश वाढायला लागले, वात वाढायला लागला की मज्जा हा स्नेह आहे तो कमी व्हायला लागतो आणि मग अल्झायमर, डिमेन्शियासारखे आजार जास्त उत्पन्न होत असतात. तर ह्या विषयाची गरिमा समजण्यासाठी हे मुद्दामून मी प्रास्ताविक तुम्हाला सांगितलं. आणि या पद्धतीने या विषयाकडे जर बघितलं गेलं तर तरुणपण ही म्हातारपणाची पहिली पायरी आहे. आत्ता सावधान झालात तर तुम्हाला अल्झायमरचा धोका नंतर कमी होणार आहे. त्यामुळे मेंदूशी निगडीत कोणतीही समस्या असो ज्याच्यामध्ये विविध आजार आपल्याला दिसतात, मेंदूचे आजार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम पॅरालिसिस येतो किंवा त्याच अनुषंगाने इतरही विविध समस्या, मेंदूतील गाठी असोत किंवा त्याच्या पुढे जाऊन आज जो आपण अल्झायमर डिसीजवरती खास करून ज्याला स्मृतिभ्रंश सुद्धा संबोधलं जातं याविषयी आपल्याला वैद्यराज विवेचन करत आहेत. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपण निराश होऊ नका. विश्वंभर चिकित्सालय एक आशेचा किरण आहे, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच आपण आता अल्झायमर डिसीज विषयी आम्हाला सांगितलं, हे होण्यामागे काय कारणं सांगितलेली आहेत, काय सांगते? बरोबर. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, वय वाढत जाणं, वृद्धापकाळ जे आहे, एजिंग जे होतं त्याच्यामध्ये मस्तिष्क सुकणं हे प्रकरण जे आहे, मस्तुलिंग अपचय ज्याला म्हणतो, हे महत्त्वाचं कारण आहे. पण त्याच्याबरोबरीनं आपली जनरल हेल्थ आपण कशी मेंटेन केलेली आहे आत्तापर्यंत हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे शरीरामध्ये रक्तदाबाचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, अनियंत्रित मधुमेह आहे, मूळव्याधीसारखा त्रास आहे, संग्रहणी आहे, आधी राजयक्ष्मा वगैरे किंवा टीबी होऊन गेला त्याची ट्रीटमेंट AKTची पूर्ण केली गेलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीने अतिचिंता, त्याच्यानंतर व्यसनं खूप करणं, वेगवेगळ्या पद्धतीने रात्री जागरण जास्ती करणं, सारखं अभरचबर खाणं, वारंवार खाणं, व्यायामाचा पूर्णतः अभाव, जेवल्यानंतर दुपारी झोपणं, ह्याच्याबरोबर हवेचं जे प्रदूषण आहे त्याचाही परिणाम येत असतो. स्मोकिंग करताना बऱ्याच लोकांना नाकातून धूर सोडण्याची एक वाईट सवय असते, तर ते तंबाखूसारखं विष जे आहे त्याला आम्ही उपविष असं म्हणतो ताम्रपर्णीला त्या, आणि त्याला बकरी वगैरे सुद्धा खात नाही त्या वनस्पतीला, पण माणूस मात्र तोंडात धरून ते बसतो आणि ते चघळण्याचा जसा परिणाम तुमच्या रक्तावरती येतोय, लाळेवरती येतोय, आणि ती लाळ जर तुम्ही 500 cc रोजची गिळत असाल तर तुमच्या शरीरावरती आणि तुमच्या गृहिणी नावाच्या अवयवावरती, लहान आतड्यावरती त्याचा परिणाम होतो. आणि 20-20 वर्ष ज्यावेळेला तुम्ही हे करता त्यावेळेला शरीरात कॅन्सर होण्याचं तर ते कारण आहे, पण मज्जाधरा कला जी आहे ती तुमची खराब व्हायला लागते आणि मग मस्तिष्कावरती त्याचा वाईट परिणाम येत असतो. तर आता मी जी काही कारणं सांगितली ही अल्झायमरच्या लोकांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतात. आणि स्मृती कमी व्हायला लागली ना लोक की आयुष्य कमी व्हायला लागलं असं होतं. पूर्वी जे लोक म्हणायचे विसरायला सुरुवात झालं की पुढं 10-15 वर्षाचं आयुष्य फक्त शिल्लक राहतं. असं का? तर एक पेशी आहे ती स्वतःसारखी दुसरी पेशी निर्माण करणं. पेशी हा शब्द इथं हिंदी शब्द नाही आहे, मसल अशा पद्धतीने नाही, सेल या हिशोबाने आहे. तर एकासारखी दुसरी पेशी उत्पन्न होणं हे स्मृतीमुळे घडत असतं. पहिल्यांदा जसं जे गुणसूत्र होती तशीच ती मल्टिप्लाय करून पुढच्या पेशीमध्ये देणं ही प्रक्रिया स्मृतीमध्ये होते. आणि त्यामुळे आयुष्याचा ऱ्हास जर व्हायचा असेल तर स्मृती कमी होत जाते आणि स्मृती चांगली तल्लख राहिली शेवटपर्यंत तर आयुष्य चांगलं असतं. म्हणजे ब्रेनचं एजिंग जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे रसायन औषधं जी आयुर्वेदातली आहेत की ज्याच्यामुळे वय स्थापन होतं, तरुण पण टिकून राहतं. 100 वर्षाचे च्यवन ऋषी यांनी बायकोमिकल क्लॉक उलटं फिरवलं आणि 35 वर्षाचे झाले च्यवनप्राशच्या साहाय्याने. हे ज्या गोष्टीमुळे घडलं त्याच्या स्मृती महत्त्वाची आहे. आणि त्याचे गुण सांगत असताना त्यांनी असं सांगितले की दीर्घमायू स्मृती मेधा आरोग्यम तरुणम वया, ह्याच्यामध्ये दीर्घ आयुष्य प्राप्त होतं असं त्यांनी रसायनाने सांगितलंय. आणि लगेच स्मृतीचा उल्लेख केल्याने नंतर मेधा वगैरे सांगितलेली आहे. तर तुमची स्मृती जेवढी चांगली तेवढा तुमचा मेंदू तरुण, आणि तुमचा मेंदू जेवढा तरुण तेवढे शरीरातले तुमचे प्रत्येक अवयव तरुण, तुमचं यकृत तरुण, तुमचे रक्तवाहिन्या तरुण, आणि त्यामुळे तुम्हाला आजाराची भीती नाही.
एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला आता वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी अल्झायमर्स डिसीज विषयी, आणि मला आवर्जून सर्वेक्षणाला सांगायचं आहे कोणत्याही स्वरूपाची मेंदूशी निगडीत समस्या असो, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, डिमेन्शिया, मेंदूतील गाठी म्हणजे ब्रेन ट्यूमर, विविध प्रकारच्या समस्या आपल्याला दिसतात, ह्यासाठी ठोस उपचार आपल्याला आज विश्वमृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेतच, पण त्याच्या पुढे जाऊन इतरही सर्व प्रकारचे आजार ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, एंडोक्राईन डिसऑर्डर्स ज्याच्यामध्ये थायरॉइड सारखी समस्या आहे, पीसीओडी सारखी समस्या आहे, स्त्रियांचे आजार आहेत, स्त्री पुरुष वंध्यत्व आहे, मुलांची निगडीत समस्या आहेत, पोट विकार आहेत, श्वसन विकार आहेत किंवा त्याच अनुषंगाने त्वचा रोग आहेत, ह्या सर्वांसाठी आपल्याला ठोस उपचार मिळणार आहेत विश्वमृत चिकित्सालयामध्ये. आणि विश्वमृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि अनुषंगाने कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा विश्वमृत चिकित्सालय कार्यरत आहे. ऑनलाईन सल्ला, व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा आपल्याला मिळणार आहे. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने अल्झायमर डिसीजची लक्षणं सुद्धा कशा रीतीने वर्णन केली गेलेली आहेत, काय सांगताय? बरोबर. आता आपण कारणांचा विचार करून झाला, पण लक्षणांच्या वेळेला काही पूर्वरूप पहिल्यांदा यायला लागतात. म्हणजे सांगितलेली गोष्ट जी आहे त्यांना ती विसरून जाणं हा प्रकार तर घडतच असतो, पण त्यांना स्वतःला एका खोलीतून ही व्यक्ती दुसऱ्या खोलीत जाताना आपण कशासाठी या खोलीत आलो हे विसरणं, हे प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा आधी सुरू झालेलं दिसतं. पाण्याचा ग्लास घेतलेला असतो, आत जातात खोलीमध्ये आणि वरती कुठेतरी फडताळावरती तो ठेवला जातो, वस्तू कोणती असेल ती फडताळात घेतली जाते, ग्लास तिथंच राहतो आणि नंतर तो ग्लास किती शोधला तरी मिळत नाही. तर असं विसरण्याचं जे प्रकरण आहे ना, ते पहिल्यानं घडायला लागतं. शब्द पहिल्यानं विसरले जायला लागतात, नावं विसरली जायला लागतात, शॉर्ट मेमरीवरती त्याचा परिणाम यायला लागतो. आणि हे प्रकरण ज्यावेळेला वाढायला लागतं त्यावेळेला मग चेहरा जो आहे तो मख्ख मायसेनिया ग्रेव्हिससारखा दिसायला लागतो, भावना शून्यता त्याच्यात यायला लागते. अन्न तयार करण्याची प्रक्रिया त्यांना माहीत असते, आधी अन्न केलेलं असतं, पण आता त्यांना ती प्रोसेस जी आहे ना ती अवघडून बसते आणि त्यांना ते करता येत नाही. निर्णय क्षमता आहे ती भयंकर त्रासदायक होते. कुठंतरी एका ठिकाणी जायचं आहे आणि ठराविक वेळेत जायचं आहे तर स्थळ आणि काळाचं भान जे आहे ते त्यांचं कमी व्हायला लागतं. एकच गोष्ट वारंवार ते विचारतात. आत्ता जेवण झालेलं असतं आणि 20 मिनिटं हात धुवून झाले तरी पुन्हा म्हणतात मला जेवायला वाढ. तर ह्या पद्धतीचे बदल शरीरात सुरू व्हायला लागले की समजायचे की हे प्रकरण जे आहे ते अल्झायमरशी संबंधित आहे. आपण आता जाणून घेतली अल्झायमर्स आजाराची असणारी लक्षणं, आणि अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की मेंदूशी निगडीत असणाऱ्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण जरूर विश्वमृत चिकित्सालयाची कास धरा. आणि मला आवर्जून सांगायचं या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या आजारांसाठी आपल्याला ठोस उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये मेंदूशी निगडीत समस्या आहेतच, पण विशेष करून या ठिकाणी आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कॅन्सर, लठ्ठपणा ह्या विविध आजारांचं निराकरण करता येणं शक्य आहे. आणि याच्याच बरोबरीने गेल्या काही वर्षात बळावलेले जे विविध आजार आहेत, संधिवात, गुडघेदुखी, मानपाट कंबरदुखी सारखे आजार किंवा त्याच अनुषंगाने आपल्याला पोट विकार, श्वसन विकार, त्वचा रोग झाले, स्त्री पुरुषांशी असणारे वंध्यत्वाची समस्या गेल्या काही वर्षात वाढलेली आढळते. तर आपल्याला बाळ होण्याचा, अपत्य प्राप्तीचा आनंद हवा असेल तर जरूर आपण विश्वमृत चिकित्सालयाची कास धरा. आणि केवळ बाळ होण्यासाठीच नव्हे तर होणारं बाळ हे निरोगी असावं ह्यासाठी सुद्धा या ठिकाणी बीजसंस्कार, गर्भसंस्कार आपल्याला उपलब्ध आहेत. आणि याच्या बरोबरीनेच लहान मुलांमध्ये असणारी शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी, मुलांची उंची वाढवण्यासाठी आज विशेष उपक्रम आपल्याला विश्वमृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहे. मुलांची निगडीत असणाऱ्या ज्या मेंदूशी निगडीत समस्या आहेत, ज्याच्यामध्ये गतिमंदता, मतिमंदता आपल्याला दिसते, म्हणजेच ज्याच्यामध्ये ऑटिझम सारखी समस्या गेल्या काही वर्षात आपल्याला वाढलेली आढळते, किंवा मेंटल रिटार्डेशन आहे, सेरेब्रल पाल्सी ज्याच्यामुळे मुलांना विकलांगता येऊ शकते, किंवा जेनेटिक डिसऑर्डर, डाऊन सिंड्रोम सारखी, मंगोल चाइल्ड सारखी समस्या, ह्या सर्वांसाठी ठोस उपचार आपल्याला उपलब्ध आहेत विश्वमृत चिकित्सालयामध्ये. तर जरूर ह्याचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने आपण कारण लक्षणांविषयी मार्गदर्शन केलंच, आणि उपचारांमध्ये काय काय उपलब्ध आहे काय सांगता येईल? शिरोबस्ती आहेत, शिरोलेप आहेत, शिरोपिचू आहेत म्हणजे तेलाच्या घड्या ठेवणं आहे. ह्याच्याबरोबर कर्णपूर्ण म्हणजे कानामध्ये औषध घालणं, तर्पण म्हणजे डोळ्यामध्ये औषध घालणं, तोंडामध्ये गंडूळी धारण म्हणजे तेल किंवा तुपांचं किंवा मांसरस जे असतात ते धारण करणं. असं जर केलं गेलं तर मस्तिष्कातला जो प्राण नावाचा वायू आहे त्याच्यावरती आणि मज्जेवरती त्याचा खूप चांगला उपयोग होतो. घृत, तैल, वसा, मज्जा म्हणजे तूप, तेल, वसा आणि मज्जा म्हणजे ब्रेन हे तेलकट पदार्थ म्हणून आयुर्वेदामध्ये महास्नेह म्हणून सांगितलेले आहे. तर वृद्धी समानी सर्वेषयाम विपरीतही विपर्याय या तत्वाने काय होतं, बकरीचा वगैरे मेंदू जो असतो त्याच्यापासून तयार केलेली तुपं जी आहेत किंवा महामायरी घृत आहेत, महापैशाची घृत आहे, महाकल्याणक घृत आहे, अशा घृतांचं पान सकाळच्या वेळेला करणं 20-20, 30-30 ml पर्यंत शमन मात्रेमध्ये, हे याच्यासाठी खूप उत्तम ट्रीटमेंट असते. ह्याच्याबरोबर संग्रहणी किंवा गृहिणी दोष नावाचा जो आजार सांगितलेला आहे, तर पोटातल्या गृहिणीची अवस्था चांगली करणं, रक्ताची पित्ताची ट्रीटमेंट करणं, यकृताची ट्रीटमेंट करणं, आणि यापन बस्ती नावाचे जे बृहण बस्ती सांगितलेले आहेत
ते देणं गुदमार्गातून त्याचा औषधाचा काढा किंवा तेल तुप किंवा दूध जे असतं ते जर प्रविष्ट केलं गेलं तर तोंडावाटे दिलेली औषध ज्या वेळेला पचून त्याचे कॅरेक्टरिस्टिक बदलतात त्यावेळेला ह्याचा उपयोग खूप उत्तम होतो आणि वातदोषाची ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये होत असते. ह्याच्याबरोबरीनं तुम्ही सर्वांगासन पहिल्यापासून करत असाल, शीर्षासन करत असाल, अनुलोम विलोम प्राणायाम करत असाल, भ्रामरी करत असाल तर तुमच्या फुफ्फुसातलं जे पाणी असतं लेयर्समध्ये त्याच्यामध्ये बुडबुडे उत्पन्न होतात आणि ते एकमेकावरती आपटून ते बस ज्या वेळेला होतात त्यावेळेला आतमध्ये एक पद्धतीची विद्युत तयार होते आणि फक्त भ्रामरी वगैरे करून ह्या लोकांच्या बुद्धीमध्ये, एकाग्रतेमध्ये, मस्तिष्काच्या न्यूरोट्रान्समिटरमध्ये सुद्धा बदल घडत असतात. तर या गोष्टीचा तुम्ही वापर करून घेतला जायला पाहिजे. आणि ह्याच्याबरोबरीने तुम्ही च्यवनप्रासारखं औषध घेणं, कुष्मांडावलय म्हणजे कोहळ्याचं जे औषध आहे ते पोटामध्ये घेणं, ओली हळद जी आहे ती पोटामध्ये घेणं, या पद्धतीचे प्रयोगसुद्धा तुम्ही करू शकत असता. अग्निकर्माचा आणि काकीस्थानी जळू लावणं हा जो प्रकार आहे तो ह्याच्यासाठी खूप उपयोगी आहे आणि ती जळू मी तुम्हाला आत्ता दाखवतो. हे जे प्रकरण इथं तुम्हाला दिसतंय आता काचेच्या बाटलीमध्ये, तर हा जो किडा तरंगताना आतमध्ये दिसतोय त्याला जळू असं म्हणतात. हा हर्मोप्रॉडक्ट आहे. हे स्त्री आणि पुरुष दोन्ही लिंग याच्यामध्ये एका शरीरामध्ये असतात. जसं अर्थवरमध्ये असतं तसं धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये हिला स्थान आहे या जळूला. तर साधारण टाळू ते शेंडी ठेवतो इथपर्यंतचा जो भाग मधला काकीस्थानाचा आहे तिथं ही जळू जर लावली गेली तर दूषित रक्त शोषून घेते आणि नवीन रक्त तिथं यायला लागलं की मज्जेमध्ये चांगले बदल व्हायला लागतात आणि मज्जातंतूंची टोकं जी खराब व्हायला सुरुवात झाली आहे या आजारामध्ये त्याच्यासाठी हे उत्कृष्ट औषध आहे आणि ह्याच्यावरून पित्ताची आणि रक्ताची आणि मज्जेची ट्रीटमेंट आपण करत असतो. तर हे सुरुवात करणं, वमनाचा विरेचनाचा वापर करून घेणं हे जर केलं गेलं आणि त्याच्यावर काही हिरव्या ओल्या वनस्पती मी ज्या आणलेल्या आहेत त्याही तुम्हाला दाखवणार आहे, त्याचा जर वापर केला गेला तर हा आजार आहे तिथं थांबतो आणि काही लोकांच्या बाबतीत हा 4-5 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर मागं सुद्धा सरकतो असं लक्षात आलेलं आहे. तर या गोष्टीचा आपण वापर करून घेणं गरजेचं आहे. तर ही जी वनस्पती आत्ता आपल्याला दिसते समोर ही ब्राह्मी नावाची वनस्पती आहे. कर्नाटकामध्ये किंवा दक्षिण भारतात जी ब्राह्मी ती एंजिरी नावाची वनस्पती वापरते तिथले वैद्य आणि ती उष्ण आहे, ती वापरू नये. महाराष्ट्रात वैद्य हे वापरतात आणि इथं सारस्वतारिष्ट नावाचं औषध बनवतात. ह्याच्याबरोबर सोन्याचं भस्म, सुवर्ण भस्म जे आहे ते वापरणं या आजारासाठी खूप उत्कृष्ट उपयोगी पडतं. तर ज्यांची गरम प्रकृती आहे आणि ज्यांना अल्झायमरचा त्रास आहे त्यांना ही थंड वनस्पती खूप उपयोगी पडते. ही वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नारळाचं पान आहे. नारिकेल नावाचा जो वृक्ष आहे त्याला आपण कल्पवृक्ष असं म्हणतो आणि नारळाच्या खोबऱ्याचा वापर आपण करायचा. आपल्या कवटीशी सादृश्य असलेलं हे प्रकरण आहे नारळाचं. तर नारळाचं पाणी, नारळाचं खोबरं, नारिकेल खंड म्हणजे नारळाची बर्फी, ह्या सगळ्याचा वापर जो आहे ना तो आपण या गोष्टीसाठी करू शकत असतो. नारळाच्या मुळांचा काढा करून जर पोटामध्ये घेतला ना तर अल्झायमरच्या लोकांना उत्कृष्ट फायदा होतो असं लक्षात आलेलं आहे. ह्याच्याबरोबर तुपाचा किंवा मज्जेचा किंवा महामायरी घृत वगैरे अशांचा वापर केला तर खूप चांगला परिणाम अल्झायमरच्या लोकांच्या मध्ये दिसून येतो. हे अक्षोटक नावाचं फळ आहे, म्हणजे अक्रोड तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं, आणि काश्मीरसारख्या थंड प्रदेशात हे उत्तम पद्धतीने तयार होतं. अनुप्रदेशातली ही वनस्पती आहे आणि याचा वापर जर तुम्ही रोजच्या खाण्यामध्ये ह्याच्या तेलाचा केला तर त्याचा गृहिणीवरती, आपल्या गुदमार्गावरती खूप चांगला परिणाम होतो. म्हणजे ह्याचं तेल तयार करून जर तुम्ही वापरलं, शौचाच्या मार्गामध्ये त्याचा बोळा ठेवला तर आर्ष किंवा मूळव्याधीचे कोंब आहेत हळूहळू कमी व्हायला लागतात आणि मळातला जो स्नेह असतो तो मज्जेचा स्नेह म्हणजे ब्रेनच्या टिश्यूचा स्नेह असतो असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तर मलप्रवृत्ती साफ करण्यासाठी, मूळव्याधीचे त्रास घालवण्यासाठी आणि गृहिणीगत पचन सुधारण्यासाठी आणि म्हणून अल्झायमरसाठी या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. तर ही वनस्पती जी आहे ती शतावरी नावाची वनस्पती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल काट्याची आणि बिनकाट्याची अशा दोन पद्धतीच्या शतावरी आहेत. काट्याच्या शतावरीचा उपयोग जास्ती चांगला होतो असं लक्षात येतं आणि अल्झायमर होऊ नये याच्यासाठी जी पूर्वपीठिका तयार करायला लागते ना त्यासाठी वयस्थापन गण म्हणून एक चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये पुन्हा नावाची वनस्पती आहे, जीवंती नावाची वनस्पती आहे, ही शतावरी आहे, रासना आहे, हिरडा आहे, आवळा आहे. तर याचा वापर जर केला तर एजिंग फास्ट होत नाही आणि वयातच स्थापन होतं, म्हणजे आहे तिथं वय थांबून राहतं. एक मोलाचा सल्ला दिला आपल्याला आता वैद्यराजांनी जाता जाता की आपल्याला कोणतीही समस्या असो, आजार असो, आपण निराश होऊ नका. जरूर आपण त्यासाठी आयुर्वेदाची, विश्वामृत उपचारांची कास धरा. आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून वैद्यराजांनी आपल्याला अल्झायमर्स डिसीज विषयी मार्गदर्शन केलंच, पण या अनुषंगाने मेंदूशी निगडीत विविध समस्या ज्याच्यात पॅरालिसिस आहे किंवा डिमेन्शिया सारखा आजार आहे किंवा वयोमानाप्रमाणे होणारे जे मेंदूचे आजार आहेत, मेंदूतील गाठी असोत किंवा इतरही विविध आजार ज्याच्यामध्ये डायबिटीज, हार्ट डिसीज, हायपरटेन्शन आहे, कॅन्सर सारखी
समस्या आहे, ओबेसिटी लठ्ठपणासारखी समस्या आहे किंवा स्त्री पुरुष वंध्यत्व आहे, त्या अनुषंगाने स्त्रियांचे विविध आजार आहेत, गर्भाशयाशी निगडीत समस्या असोत, मासिक पाळीचे आजार आहेत किंवा मुलींमध्ये पीसीओडीचं प्रमाण वाढतंय, थायरॉइडची समस्या जी ती स्त्री पुरुषांमध्ये दिसते आणि या व्यतिरिक्त विविध आजार ज्याच्यामध्ये पोट विकार, श्वसन विकार, त्वचा रोग, किडनीचे आजार आहेत, लिव्हरशी निगडीत समस्या असोत, विविध आजारांसाठी ठोस उपचार आपल्याला विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई, कोल्हापूर सर्वत्र उपलब्ध आहे. या ठिकाणी 25 तज्ञ डॉक्टरांची टीम ही अहोरात्र सेवा देत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा आता उपलब्ध असणार आहे. तर जरूर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.